नमस्कार मित्रांनो, तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक छोटासा प्रयोग करत आहोत मशरूम फार्मिंगचा. त्याचा आज पहिला दिवस आहे. तर आपण हा भुसा घेतलेला आहे. हा भुसा माझ्यामध्ये 5 किलो आहे. तर आपण हा एकदम धुवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर हा याच्यामध्ये फंगीसाईडमध्ये पण आपण हा 12 तास भिजवून घेतलेला आहे. तर आता हा भुसा आपला एकदम रेडी झालेला आहे. तर मी तुम्हाला पहिल्यापासून प्रोसेस सांगतो की ऍक्च्युअली आपण हा भुसा कशा प्रोसेसनुसार केलेला आहे. मित्रांनो, आपण हा भुसा घेतलेला आहे. हा भुसा 5 किलो आहे आणि आपण याच्यामध्ये 10 किलो पाणी टाकलं आणि याच्यात भिजून घेतलेलं आहे मस्तपैकी. भिजून घेतल्यानंतर आपण काय केलं, डबल एक असा टब घेतला. त्याच्यामध्ये जंतुनाशक किंवा आपण फंगीसाईड म्हणू शकतो ते एक 5 ते 6 ml घेतलं आणि एक 10 लिटर पाण्यामध्ये ते मिसळून घेतलं. त्याच्यानंतर आपण हा भुसा त्याच्यामध्ये 10 ते 12 तास हा भिजू घातलेला आहे. भिजू घातल्यानंतर डबल तो भुसा बाहेर काढला आणि बघू शकतात एक 2 ते 3 घंटे हा सुकून दिल्यानंतर हा अशा प्रकारे होतो. अशा प्रकारे म्हणजे याच्यातून पाणी नाही आलं पाहिजे आणि अशा प्रकारे वाळवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा भुसा एकदम सध्याच्या कंडिशनला एकदम रेडी आहे. कारण की याच्यातून पाणी गळत नाही, काही नाही, काही नाही. एकदम ओके हा.